हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज वीकेंड आहे आणि या वीकेंडला आम्ही आज घरी जाणार आहोत. घरी का जाणार आहोत आणि कुठे जाणार आहोत ट्रिपला हे तर तुम्हाला कॅप्शन वाचून समजलंच असेल. तर आम्ही जातोय तुळजापूर आणि अक्कलकोटला आम्ही जाणार आहोत, असा आमचा ट्रिपचा प्लॅन आहे. तर आज आम्ही इथून घरी जाणार आणि उद्या आम्ही घरून तिकडे जायला निघणार आहोत. 2 दिवसाची ट्रिप आहे. तर बघत राहा. आत्ता नाश्ता झाला आहे आणि आवरले. अजून पॅकिंग बाकी आहे खूप सारी. अजून कपडे इस्त्री करून घेण्यापासून सगळी तयारी बाकी आहे. सगळी तयारी करून आता मग पॅकिंग करणार आणि मग संध्याकाळी निघणार आहोत. जेवणालाच खिचडी भात बनवलेला आणि आता मी इस्त्री करते सगळ्या कपड्यांना, जे जे घेऊन जायचे आहेत ट्रिपसाठी. तसं तर साडी नेसणार आहे, पण एक ड्रेस पण असावा ॲड ऑन सोबत, म्हणून मी इस्त्री करून घेते. 2 hours later. पॅकिंग झाली, सगळ्यावरून खाली आलोय, पण गाडी नेहमीप्रमाणे गाडीवर खूप धूळ आहे. आता गाडी पुसायलाच 10-15 मिनटं जाणार आहेत आमची. हे बघा धूळ, सगळीकडे नुसती धूळ धूळ. ही गाडी बाहेर काढली की इथं पार्किंगच्या स्पेसमध्ये आमची 2 व्हीलर लावून आम्हाला मग जावं लागतं, म्हणजे इथं कोणी चुकून लावू नये म्हणून, आणि गाडी पण आपली सेफ राहावी, कारण आम्ही नसल्यावर इथे कोण बघणार म्हणून. ही पार्किंग केली आहे. प्रीतमनी त्यांचं काम चालू केलं आहे. बिचारे प्रीतम, लिटरली गाडी पुसायला जवळपास 15 ते 20 मिनिटं जातात, म्हणून आम्ही अगोदरच खाली आलो 15-20 मिनिटं. तर गाडी पुसणार आणि मग निघणार. The next day. आता आवरले आमचं आणि आता आम्ही निघणार आहोत. तरी 8:30 म्हणता म्हणता 8:45 होत आलेत. 9 वाजलेत आणि आता मी बाहेर पडलोय. आता आम्ही सगळ्यात पहिला जाणार आहोत अक्कलकोटला, आणि अक्कलकोटला मी पोहोचू 12-12:30पर्यंत. मग बघूया दर्शन वगैरे कसं होतं, आणि मग तिथून पुढे आम्ही तुळजाभवानीला जाणार आहे. तुळजापूरला कवठेमहांकाळवरून जाणारा जो नवीन हायवे आम्ही तिकडनं जातोय. तर आम्हाला जाताना बघा किती सारे वारकरी दिसतात. हे सगळे वारकरी माघवारीसाठी निघालेले आहेत. कंटिन्यू हायवे असल्यामुळे आम्ही 4-4.5 तासात पोहोचून जाऊ अक्कलकोटमध्ये. मी आता अक्कलकोटमध्ये पोहोचले. जस्ट आता गाडी पार्क केली. आता वाजलेत 12 वाजून 5 मिनटं झालेत आणि लवकर पोहोचले तसं आम्ही आज. हे बघा आमच्यासोबत आई आहेत, मम्मी पण आहे आणि बाबा पण आहे तिकडं. आता गाडी पार्क केली. आता जाणार दर्शनला. पहिला इथे लिहिलं आहे की नियोजित महाप्रसाद गृह, म्हणजे इथे जे बांधकाम चालू आहे तिथे बहुतेक महाप्रसाद गृह नवीन होतं आहे मोठं, तर त्यामुळे सोय होईल लोकांची मे बी. कारण आताची स्थिती तर अशी आहे की बघा इथे खूप गर्दी आहे, लाईनमध्ये थांबलेत लोक. खूप वेळ झाला. गरज आहे. गर्दी बघ, इकडे पण एवढीच लोक अजून तिकडे पण थांबले. हां तेच. दर्शनासाठी आत आलो आहे आम्ही. खरं गर्दी बघा किती आहे, खूप मोठी लाईन आहे, गर्दी आहे खूप, पण खूप छान दर्शन झालं आमचं तरीसुद्धा. महाप्रसादासाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंग केला होता, त्यामुळे आम्हाला काही जास्त गर्दीत लाईनमध्ये थांबावं नाही लागलं. महाप्रसाद घेऊन झाला की आम्ही लगेच चोळाप्पा महाराजांचा मठ बघायला गेलो आणि लगेच अक्कलकोटमधनं बाहेर पडलो. तर आता आम्ही पोहोचले तुळजापूरमध्ये. अक्कलकोटमधून तुळजापूर काही इतकं असं लांब नाही आहे, आम्हाला 1-1.5 तास लागला यायला. आम्ही अन्नपूर्णा एक्झिक्युटिव्हमध्ये रूम बुक केली होती. तर आम्ही आता पोहोचलो जस्ट हॉटेलवर. जवळपास 5:30 वाजलेत. खूप वेळ गेला आमचा अक्कलकोटमध्ये, कारण खूप गर्दी होती. चोळाप्पा मठ बघायला मी गेलो होतो, तर तिथे पण गर्दी, त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला सगळीकडे फिरून यायला. पण आम्ही एकाच ठिकाणी अक्कलकोटच फक्त गेलो होतो, त्यामुळे आम्हाला इतका काय असा कंटाळा आला नाही, पण छान झालं दर्शन वगैरे, गर्दी जरी असली तरी. तर तुम्हाला रूम टूर देते. आम्ही VIP सूट बुक केला होता. तर अशी आहे रूम. इकडे मस्त काउच अँड ऑल, आणि खूप सारा मोठा आरसा आहे मेन म्हणजे, खूप छान. आणि इकडे असं आहे, इकडे बाल्कनी आहे मस्त. व्ह्यू काही इतका छान नाही आहे बाहेरचा, बट इकडे छान आहे बसायला वगैरे, चहा कॉफी घ्यायला वगैरे छान आहे. इथे TV आहे. बाहेरच्या हॉलसाठी पण सेपरेट इकडे वॉशरूम आहे. ही आहे रूम. आम्ही आत्ता जस्ट आले, त्यामुळे सगळे बघा कसे बसलेत. थकलेत सगळे ॲक्च्युली चालून चालून. इथे आहे हा बेड, आणि मग AC TV इकडे आहे, आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम पण खूप स्पेशियस आहे, आणि इकडे ॲक्च्युली बाथटब पण आहे. आणि ही बघा मी. इथे पण एक मिरर आहे छान आतमध्ये. इकडे स्टोरेज आहे. तर अशी आहे रूम छान आहे. आता आजचा डिनर आम्ही याच हॉटेलमध्ये करणार आहे. हॉटेल असं आहे. इंटेरियर तर खूप छान आहे.
चांगलं आहे तुळजापूरमध्ये जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर. आणि आत्ता आमचा मसाला पापड आला आहे आणि आम्ही आत्ता खायला चालू केलं जस्ट. अजून आम्ही ऑर्डर दिली आहे पनीर चिली आणि बाकीचं जेवण. ऑर्डर आली आहे बटर रोटी, पनीर आणि काजू ॲज युजल. आणि आता जिरा राईस आणि दाल तडका पण घेतला. The next day. आता सकाळचे वाजलेत 3:15 आणि मी रेडी झाली आहे आणि आता आम्ही निघालो मंदिरात. एक 10 मिनिटात आम्ही निघणार आहोत. सगळे रेडी होत आहेत. माझं आवरले, आता बाकीचे आवरत आहेत. मी आता सकाळी पहाटे एकदम मंदिराकडे निघालो आहे चालत चालत. 3:45 झालेत आणि दर्शन पास घ्यायला काही गर्दी नाही आहे. आम्ही पटकन दर्शन पास घेतो आहे आता. हे बघा आम्ही 5 लोक आहे. आम्ही 5 पास घेतले 200 रुपयाचे. आता मी आज दर्शनला जाणार आहोत. आता जस्ट आमचं दर्शन झालं आहे आणि मग आता आम्हाला गुरुजींनी प्रसादाचं ताट दिले. आता सकाळचे 6 वाजलेत आणि आमचं दर्शन झालं आहे. आणि इथं गर्दी बघून तुम्हाला वाटते का बघा की सकाळचे 6 वाजले असते, इतके लोक आहेत. आमचं खूप छान दर्शन झालं, अभिषेक पण झाला. आता आम्ही रूमवर निघालो आहे. हे विदाऊट केमिकलवालं कुंकू आम्ही घेतलं होतं. सगळे चहा घ्यायला थांबलेत. मी आणि मम्मी काही पित नाही चहा, त्यामुळे आम्ही नाही घेत. आम्ही 6-6:30 वाजता चालू आहे घरी. खूप छान दर्शन झालं आमचं, खूप भारी वाटलं. आणि आता थोडा वेळ इकडेच आराम करणार आणि मग सगळं जो पसारा आम्ही करून गेलो होतो जाताना, कारण आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळं खूप पसारा झाला रूममध्ये. सगळं पॅकिंग करणार प्रॉपर आणि मग आम्ही थोड्या वेळाने बाहेर पडणार. तुळजापूरमधून बाहेर पडलो आता आणि आता आम्ही सोलापूर मार्गे घरी जाणार आहोत. तर मग सोलापूरमध्ये एक छान तळ्यात असं सिद्धेश्वराचं मंदिर आहे असं आम्हाला समजले. तर मग आता आम्ही तिकडे जाणार आहोत, ते मंदिर बघणार आणि मग पुढे घरी जाणार. आम्ही पोहोचलो सिद्धेश्वर मंदिरच्या तिथे, गाडी पार्किंग केली आता आणि आता जाणार आहे मंदिरात. हे बघा किती सुंदर दिसतं, इथूनच खूप छान वाईब्स येत आहेत. इथे तलाव आहे आणि त्या तलावाच्या मध्ये ते मंदिर आहे असं. इकडे तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर. आता हे बघा किती छान आवार आहे हा मंदिराचा. किती छान दगडी बांधकाम आहे बघा. आणि हे आहे तलाव. आणि हे बघा इथे किती छान मूर्ती आहे. ही मस्तच आहे, खूप सुंदर आहे आणि पाण्यात आहे असं खूप छान वाटतंय. आम्ही नाश्त्याला थांबलोय. इथे समृद्धी हॉटेल आहे हायवेवर जाताना, मग तिथेच आम्ही नाश्त्याला थांबलोय. डोसा घेतलाय तिघांनी आणि प्रीतमनी मेदूवडा घेतलाय आणि माझी ऑर्डर असं आलीच नाही. मेंदूवडा त्यात सगळ्या मिरच्याच आहेत. मिरचीवडा. आणि ही आली आहे माझी ऑर्डर. मी मिसळ ऑर्डर केलेली. सोलापूरमधून बाहेर पडल्यावर जवळपास एक 15 मिनिटांच्या अंतरावरच हे समृद्धी गार्डन हॉटेल आहे. इथं आम्ही नाश्ता केला. आता इथून आम्ही घरी जाणार आहोत. 12-12:30 घरी पोहोचून जाऊ. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.